भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आरटीओ कॉर्नर ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्गावर नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत वयवर्ष 16 खालील खुला गट आणि 40 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी ठराविक अंतराची ही स्पर्धा होती। युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा नमो चषकाचे संयोजक अमित घुगे, व्यवस्थापक दीपक निकम पाटील, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ यांच्या आयोजनाखाली होणाऱ्या या नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार, उद्धव निमसे, प्रियंका माने, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस राजेंद्र निकम, धनंजय माने, सोमनाथ वडजे, टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे उपस्थित होते। या स्पर्धेसाठी लहान मोठ्यांनी नावनोंदणी केली होती। स्पर्धेला अपूर्व असा उत्साह होता। प्रारंभी झुंबा नृत्य सादर झाल्यानं स्पर्धकांमध्ये चैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाली होती। आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। नाशिककर आरोग्यावर प्रेम करतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलात त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार। मोदीजींची जी संकल्पना आहे ते सुदृढ आणि सशक्त भारत आणि सशक्त युवा पिढी त्या दृष्टिकोनातून त्यांनी विविध माध्यमातून स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण इथे नमो चषक घेतोय। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण जो उदंड प्रतिसाद दिलाय, नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त नाशिक पूर्वमध्ये नोंदणी झाली, जवळपास 80,000 खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला। आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि एक चांगली स्पर्धा इथे पार पाडेल यासाठी आपल्या सर्वांना आणि आयोजकांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। संयोजक अमित घुगे यांनी या स्पर्धेचा आढावा घेतला। नमो चषकचा शुभारंभ होतोय। या स्पर्धेसाठी आमदार राहुल भाऊ ढिकले, आपल्या भागातील ज्येष्ठ नेते अरुणजी पवार, नाशिक नगरीच्या माजी महापौर रंजनाताई भानसी, नगरसेविका प्रियंकाताई माने, अशोक दुधारे सर, पोलीस निरीक्षक बाळे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। राहुल भाऊ ढिकले यांनी नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे। मोदीजींच्या माध्यमातून भारत हा विकसित होतोच आहे, परंतु खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन देणं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतंय। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपलं स्वागत करतो। आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि उपस्थित मान्यवरांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला। स्पर्धेसाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, गाईड पथक, ट्रॅफिक पोलीस तैनात होते। त्यामुळे स्पर्धा यथोचित पार पडल्या। प्रत्येक स्पर्धकांमध्ये
जिंकण्याची जिद्द, ईर्ष्या दिसून येत होती. लहान मुलं, पुरुष आणि महिला तसेच ज्येष्ठ नागरिक गटात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह तसेच रोख रकमेचं पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्लीज आपली टॅक्स एकदा बघून घ्या, एकदा नंबर्स बघ. 1996 ज्येष्ठ 2501 रुपये. नंबर सेकंड या ठिकाणी प्रथम बक्षीस स्पर्धा यशस्वीतेसाठी अविनाश वाघ, कुणाल अहिरे, सोमनाथ बोडके, शैलेश रकीबे, गोविंद साळवे, सतीश बोरा, शशीभूषण सिंग, महेंद्र साळवे, सुनील राठोड, मिहिर हजारे, अमोल खोंडे, अविनाश पिंपरकर यांनी परिश्रम घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतील नवा भारत घडविण्यासाठी भावी पिढीला प्रोत्साहन मिळावं आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक प्राप्त करावा या उद्देशानं आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.